एक्सरसाइज 1.1 चॅप्टर नंबर फर्स्ट चालू आहे डिफरन्शिएशन पार्ट 2 चं मॅथेमॅटिक्सचं. फोर्थ नंबरचं एक्झाम्पल आहे x क्यूब मायनस 5 टू द पॉवर होल 5 आणि x क्यूब प्लस 3 टू द पॉवर किती राईट पॉवर 3. याला सॉल्व करायचं आहे आपल्याला. पण एकदम सोपं गणित आहे तेच जे आपण आतापर्यंत शिकत आहोत तेच आहे. फक्त काय आहे थोडं तुमचं डिफिकल्टी लेवल आणि तुम्हाला सॉल्व करण्यासाठी थोडं पुढे जावं लागेल. गुंतागुंती जास्त असतात. क्यूब आहे -5 ची पॉवर आहे ब्रॅकेटची पॉवर परत 2 ब्रॅकेट आहे डिवायडेशन मध्ये तुमचं पूर्ण गणित आहे. म्हणजे याला रूल कोणता लागेल u अपॉन v लावतो बरोबर. मग सगळ्यात पहिले मला सांगा जर डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन जर v असेल तर मंगेश धोने मला सांगायचं आहे v डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u डेरिव्हेटिव्ह ऑफ v झाला का इतकंच आहे का अपॉन v चा स्क्वेअर इथपर्यंत आहे असं. बस याच प्रमाणे आपलं गणित लिहायचं आहे आणि स्टार्ट करायचं. सगळ्यात अगोदर दिलेलं एक्झाम्पल मी डिनोट करतो y न. गिवन एक्झाम्पल y इज इक्वल्स टू x क्यूब मायनस 5 टू द पॉवर 5 अपॉन x क्यूब प्लस 3 टू द पॉवर बरोबर. याला इक्वेशन नंबर 1 तो आणि डिफरन्शिएट करतो. डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x काय होईल dy बाय dx इज इक्वल्स टू dy बाय dx इज इक्वल्स टू डेरिवेटिव ऑफ इन ब्रैकेट x क्यूब माइनस 5 टू द पावर 5 अपॉन x क्यूब प्लस 3 टू द पावर 3. आता याला लावायचा u इंटू v सो u अपॉन v लावायचा आहे. मग आता u अपॉन v लावायचा आहे तर यातला u कोणता आहे आणि v कोणता आहे. हा u आणि हा v बरोबर. आपला फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. बस फॉर्म्युला प्रमाणे चालायचं. सगळ्यात पहिले काय v काय आपल्याजवळ x क्यूब प्लस 3 चा होल क्यूब इनटू डेरिव्हेटिव्ह कोणाचा करायचा आहे u चा. u काय आहे तर x क्यूब मायनस 5 टू द पॉवर 5 मायनस परत काय u जो आहे तो घ्यायचा x क्यूब मायनस 5 टू द पॉवर 5 इनटू डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा v चा. v काय आहे आपल्याजवळ x क्यूब प्लस 3 टू द पॉवर आणि या सगळ्यांना अपॉन आहे. सगळ्यांना काय आहे अपॉन आहे. अपॉन काय x क्यूब प्लस 3 पॉवर 3 आणि याचा होल स्क्वेअर आहे ना v चा स्क्वेअर आहे ना म्हणून याला पूर्ण ब्रॅकेट लावायचा तुम्ही होल स्क्वेअर. ते अडचणीपर्यंत या दोघांची काय रिलेशन आहे मल्टिप्लिकेशन. आणि जर असा असतं तर भाऊ x टू द पॉवर 3 इंटू x टू द पॉवर 2 असतं तर आणि असं असतं तर x टू द पॉवर 3 इंटू x टू द पॉवर असं असतं. हे दोघं तर सांगा बरं. सांग राहुल याचं उत्तर काय येईल. याचं उत्तर काय येईल महेश करा सांग बरं. याचं उत्तर काय येईल. याचं उत्तर काय येईल नाही डेरिव्हेटिव्ह करायचा फक्त दिलेले ते पाहिजे. या वरचं काय करायचं वरचं काय करायचं पॉवरचं काय करायचं कोणाची ऍडिशन घ्यायची खालची का वरची ऍडिशन करायची खालची काय करायचं मल्टिप्लाय करायचं. बेस सेम असेल तर घातांकाची काय होत असते बेस होती. मग 3 2 किती होईल 5. परंतु जर पॉवरची पॉवर असेल तर दोघांमध्ये काय रिलेशन असते मल्टिप्लिकेशन 3 2 6 असे असते. ठीक आहे सगळ्यांना व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. चला पुढे घेऊया. पहा आता पहिले टर्म कॉन्स्टंट आहे आपली x क्यूब प्लस 3 पॉवर किती आहे
3 इंटू इन ब्रॅकेट मध्ये घेऊ आता पहा. सगळ्यात पहिले एक्स क्यूब मायनस 5 ही जी टर्म आहे ही पूर्ण टर्मला मी एक्स पकडतो. एक्स ची पॉवर किती आहे 5 आहे. एक्स ची पॉवर 5 आहे. एक्स टू दी पॉवर 5 चा डेरिव्हेटिव्ह काय निघत असतो 5 एक्स ची पॉवर 1 ने कमी करायची 5 मायनस 1 4. पण एक्स च्या ठिकाणी काय आहे एक्स क्यूब मायनस 5 आणि पॉवर किती जाईल मग 5 मायनस 1 इज 4. परंतु इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ इथं कॉम्प्लेक्स टर्म कोणती तयार झालेली आहे इथं कॉम्प्लेक्स टर्म तयार झालेली आहे एक्स क्यूब मायनस 5 इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस 5. बरोबर पॉवर वर याचं काम आहे इथं नाही. याला पूर्ण ब्रॅकेट क्लोज करून तुम्ही इथली इथून ब्रॅकेट स्टार्ट केली आपण त्यासाठी. नंतर मायनस परत ही टर्म कॉन्स्टंट तुमची काय टर्म आहे ती एक्स क्यूब मायनस 5 पॉवर किती आहे 5 इंटू इन ब्रॅकेट मध्ये. परत सेम जसं इथे यूज केलं त्याचप्रमाणे याला सॉल्व्ह करूया. एक्स क्यूब मायनस 3 ची पॉवर 3 याचा डेरिव्हेटिव्ह कसं निघेल 3 समोरून जातील आतमध्ये राहील एक्स क्यूब प्लस 3 आणि ही पॉवर किती कमी होईल 1 ना म्हणजे 3 मधून 1 गेला खाली किती उरले 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ माझं डेरिव्हेटिव्ह काय आहे एक्स क्यूब प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह करायचा आहे अपॉन या सगळ्या अपॉन खाली काय होईल अपॉन हे काय 3 दुने 6 म्हणजे एक्स क्यूब प्लस 3 ची पॉवर किती 6. एक पण काय अडचण चला पुढे परत सॉल्व्ह करतो घेऊया पूर्ण याला. ही टर्म कॉन्स्टंट लागली काय टर्म आहे ती एक्स क्यूब प्लस 3 पॉवर किती आहे 3 इंटू इन ब्रॅकेट मध्ये 5 इंटू इन ब्रॅकेट मध्ये काय आहे एक्स क्यूब मायनस 5 एक्स क्यूब मायनस 5 ची पॉवर किती आहे 4 इंटू सेकंड ब्रॅकेट मध्ये. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे आपल्याला. एक्स क्यूब चा डेरिव्हेटिव्ह किती 3x स्क्वेअर मायनस 5 चा डेरिव्हेटिव्ह किती 0. याचं काम आहे का नाही. नेक्स्ट काय आहे मायनस मायनस ही टर्म कॉन्स्टंट येईल काय ती एक्स क्यूब मायनस 5 दी पॉवर 5 इंटू इन ब्रॅकेट मध्ये परत हे परत कॉन्स्टंट येईल 3 इंटू एक्स क्यूब प्लस 3 चा होल स्क्वेअर आणि इकडे ब्रॅकेट मध्ये घेऊया. सांगा काय हा स्क्वेअर आहे ना स्क्वेअर बरोबर हा एक्स क्यूब चा डेरिव्हेटिव्ह किती गेला एक्स क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह किती 0. याचं काम आहे का नाही. त्याला अपॉन खालची टर्म कॉन्स्टंट तशीच तशी काय आहे ती एक्स क्यूब प्लस 3 ची पॉवर किती 6 पॉवर किती आहे 6. बरोबर आता बघा याला सॉल्व्ह करूया व्यवस्थित. पहा आता एक्स क्यूब प्लस 3 ची पॉवर 3 आहे. आता हे पूर्ण मल्टिप्लिकेशन मध्ये आहे मग हे 3 5 किती आले 15 5 3 15 म्हणजे पूर्ण पुढे घेऊ तुम्ही 15x स्क्वेअर या ब्रॅकेट मध्ये घेऊ एक्स क्यूब प्लस 3 पॉवर किती आहे 3. सेकंड ब्रॅकेट मध्ये किती आहे एक्स क्यूब मायनस 5 पॉवर किती आहे मायनस. इथून पहा 3 3 का 9x स्क्वेअर इन ब्रॅकेट मध्ये घेऊ एक्स क्यूब मायनस 5 ची पॉवर 5 आणि या ब्रॅकेट मध्ये काय एक्स क्यूब प्लस 3 ची पॉवर 2 आणि अपॉन काय एक्स क्यूब प्लस 3 ची पॉवर जाईल 6. बरोबर आता बघा कॅन्सल काय होते का आणि कॉमन काय निघते का पहा एक्स क्यूब प्लस 3 पॉवर 3 ही एक टर्म आहे एक्स क्यूब प्लस 3 पॉवर 2 ही एक टर्म आहे. इथं 3 इथं कॉमन 15 तून 3 कॉमन निघतात आणि 9 मधून 3 कॉमन निघतात एक्स स्क्वेअर कॉमन निघतो. मी काय करतो माहिती आहे का 3x स्क्वेअर कॉमन काढतो या पूर्ण वरच्या टर्म मधून इंटू एक्स क्यूब प्लस 3 चा होल स्क्वेअर कॉमन काढतो. होल स्क्वेअर इकडे आहे इकडे क्यूब आहे क्यूब मधून स्क्वेअर कॉमन निघत असतो. बरोबर मग आतमध्ये काय आहे पहा 3 5 15 5 म्हणजे 5 वर फक्त सिंगल एक्स स्क्वेअर कॉमन काढलेले. इथे काय राहील एक्स क्यूब प्लस 3 फक्त
क्यूब मध्ये 2 बाहेर आलेले आहेत. नंतर x टू दी पॉवर 4 हे पण कॉमन करत नाही तर हे पण कॉमन करत, हे पण कॉमन करून 4 कॉमन डायरेक्ट काय x टू दी पॉवर 3 मायनस 5 पॉवर किती आहे 4 कॉमन काढले तर आतमध्ये काय राहील मग 3 इंटू एक्स क्यूब 5x क्यूब प्लस 3 ची पॉवर काहीच नाही एकच आहे. हा पूर्ण बाहेर आहे, घ्यायचं काम आहे का नाही. मायनस इथं फक्त राहील 3 इंटू इन राईट मध्ये इथे कोण किती राहील एक्स क्यूब मायनस 5 इतकंच राहील, बाकी सगळं बाहेर निघलेलं आहे. अपॉन एक्स क्यूब प्लस 3 ची पॉवर येईल 6. परत पहा आता इथं हा स्क्वेअर आहे, हा 6 आहे, हे सगळं मल्टिप्लिकेशन माहिती. परत या स्क्वेअर सोबत याचे 2 पॉवर काय होतात कमी होतात, काय होतात मग उत्तर पॉवर किती एकदा मागचा याचा चुकलेला आहे, बरोबर राईट. मागचा याचा चुकलेला आहे, मागचा याचा चुकलेला आहे, मागचा याचा चुकलेला आहे. काही काही प्रिंटिंग मध्ये झालेला आहे भरपूर, त्यामुळे चुकून नसतो. मग या 2 स्क्वेअर तुला हा एक स्क्वेअर काय करायचं काय 3x स्क्वेअर डायरेक्ट करून तुम्ही आता dy/dx इज इक्वल टू 3x स्क्वेअर इंटू x क्यूब मायनस 5 पॉवर 4 इंटू इन ब्रॅकेट मध्ये 5x क्यूब प्लस 3 मायनस 3 इंटू x क्यूब मायनस 5 ब्रॅकेट कंप्लीट याला अपॉन राहील x क्यूब प्लस 3 ची पॉवर किती 4 राहील. या 2 संख्या ही 2 कॅन्सल झाले, 7 ने 2 केले खाली उरले 4. तुमचं आलेलं उत्तर पा सोपं होतं, फक्त थोडंसं कसं आहे लेंदी गणित होतं, म्हणजे पुढचं गणित पण थोडंसं लेंदीच आहे. ठीक आहे, घ्या रूम पटकन. चला लक्ष द्या इकडे सगळेजण पा. आता आपण बघितलं चौथं गणित, आता घ्यायचं आपल्याला 5वं गणित. एकदम सोपं आहे, इझी आहे. पा अगोदरचं गणित होतं त्यामध्ये काय होतं आपल्या याच्यात मल्टिप्लिकेशन होतं का डिव्हिजन होतं, डिव्हिजन होतं. आता पहा मल्टिप्लिकेशन आलेलं आहे, एकदम सोपं मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशनचा रूल आपण काल बघितला होता. काय रूल आहे मल्टिप्लिकेशनचा म्हटकर u डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v डेरिव्हेटिव्ह ऑफ u. मग त्याचप्रमाणे या गणित 5 सोल्युशन घेतले लक्ष द्या, थोडं गणित मोठं आहे, लेंदी आहे. सगळ्यात पहिले गिवन y ने मी डिनोट करतो 1 प्लस साइन स्क्वेअर x होल पॉवर 2 इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स होल पॉवर 3. काय अडचण. मग याला डिफरन्शिएट करू, इक्वेशन 1 देऊ याला पहिले. डिफरन्शिएट करूया, डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x, विथ रिस्पेक्ट टू x. dy/dx इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह इन ब्रॅकेट, हा u पकडायचा, हा v पकडायचा. मग काय खाली बघा का 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स पॉवर 2 इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स पॉवर 3. बरोबर. काय झालं बघा खाली, हा खाली बरोबर पहा. सगळ्यात पहिले u इंटू रूल लावून घेऊ आपण, पर रूल लावू सांगा काय होतं रूल पॉवर. पण मग सगळ्यात पहिले मला सांगा 1 प्लस साइन स्क्वेअर एक्सचा कोणता फॉर्म्युला आहे का आपल्याकडे, किंवा 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला आहे कोणता आपल्याकडे नाही, नाही मायनसचा आहे. बरोबर का. नाही लावा असता आपल्याला दिसतं का, पुढे घेतला असतं, सोपं घेतला असतं. तो होत नाही म्हणून सरळ पूर्ण सॉल्व्ह करून. पार्ट 2 समोर आले, सॉरी डायरेक्ट आपण पहिले रूल लावून घेऊया. सांगा पहिले काय u म्हणजे काय 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स पॉवर 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स पॉवर 3 प्लस सांगा पहिले काय आता काय 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स पॉवर
3 इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढायचा आहे 1 प्लस साइन स्क्वेअर पॉवर आपण लेवल घ्यायचं काम आहे काही इज इक्वल्स टू ही टर्म कॉन्स्टंट लागली 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स पॉवर 2 इंटू इन ब्रॅकेट मध्ये पुढे ब्रॅकेट घेतो हा एक्स पकडला पॉवर 3 आहे एक्स क्यूब चा डेरिव्हेटिव्ह काय होतो 3x स्क्वेअर 3 मधून 1 कमी होतो x च्या ठिकाणी काय 1 प्लस cos स्क्वेअर x पॉवर किती 2 इंटू डेरिव्हेटिव्ह कॉम्प्लेक्स टर्म कोणती यामध्ये 1 प्लस cos स्क्वेअर ब्रॅकेट प्रत्येक ठिकाणी प्लस परत ही टर्म कॉन्स्टंट येईल 1 प्लस cos स्क्वेअर x पॉवर 3 इंटू इन ब्रॅकेट मध्ये मोठ्या ब्रॅकेट मध्ये परत सेम कंडिशन जसं इथे यूज केला आपण त्याच पण इथे यूज करणार 1 प्लस sin स्क्वेअर x पॉवर 2 असेल तर 2 पुढे येईल 1 प्लस sin स्क्वेअर x पॉवर घ्यायचा काम आहे का नाही आणि 2 minus 1 इज 1 आणि 1 कसा असतो मिस्टर एरिया बरोबर दिसत नाही ते म्हणाले मग सांगा डेरिव्हेटिव्ह काय आहे कोणाचा काढायचा आहे कॉम्प्लेक्स टर्मचा 1 प्लस sin स्क्वेअर x ब्रॅकेट इथपर्यंत काय अडचण है कर भाऊ कोण काय अडचण आहे का काही अडचण नाही ना घेऊ पुढं चला परत हे कॉन्स्टंट वन प्लस साइन स्क्वेअर एक्स पॉवर 2 इंटू इन ब्रॅकेट मध्ये ही टर्म पण कॉन्स्टंट 3 इंटू 1 प्लस cos स्क्वेअर एक्स पॉवर 2 इंटू इन ब्रॅकेट मध्ये सांगा याचा डेरिव्हेटिव्ह काय 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस cos स्क्वेअर x चा डेरिव्हेटिव्ह काय 2 cos x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x राइट बरोबर प्लस हे पण कॉन्स्टंट 1 प्लस cos स्क्वेअर x पॉवर 3 इंटू इन ब्रॅकेट मध्ये 2 इंटू 1 प्लस sin स्क्वेअर x परत इकडे 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 0 प्लस sin स्क्वेअर x चा डेरिव्हेटिव्ह 2 sin x into derivative of sin x हे गोष्ट आहे यार चला मग याला बरोबर करून घेऊया आपण 1 प्लस sin स्क्वेअर x पॉवर 2 इंटू इन ब्रॅकेट मध्ये 3 इंटू 1 प्लस cos स्क्वेअर x चा होल स्क्वेअर इंटू इन ब्रॅकेट मध्ये 2 cos x इंटू 0 प्लस 2 2 cos x इंटू cos x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल मायनस sin x पुढे घेतो मायनस हा याला sin मायनस sin x पुढे घेतो मायनस तो असं लिहू डायरेक्ट मायनस 2 sin x इंटू cos x मल्टिप्लिकेशन मध्ये चालतं कसं घेतलं तर काही अडचण नाही तुला ब्रॅकेट कंप्लीट करतो प्लस हे पण टर्म कॉन्स्टंट 1 प्लस cos स्क्वेअर x पॉवर 3 इंटू इन ब्रॅकेट मध्ये 2 इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स इंटू इन ब्रॅकेट मध्ये 2 साइन एक्स इंटू साइन डेरिव्हेटिव्ह cos x ब्रॅकेट कंप्लीट इथून काय अडचण सांगा काय अडचण असेल तर नाही मग इथे वरती घेऊ मग पुढे पहा 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स 1 प्लस साइन स्क्वेअर x ब्रॅकेट मध्ये होल स्क्वेअर या ब्रॅकेट मध्ये घेऊ काय म्हणते मोठ्या ब्रॅकेट मध्ये घेऊ 3 प्लस 3 इंटू 1 प्लस 3 इंटू 1 प्लस cos स्क्वेअर x होल स्क्वेअर आता मला सांगा 2 sin x into cos x चा फॉर्म्युला काय आहे 2 sin x into cos x चा फॉर्म्युला sin 2x म्हणजे कसं आहे मायनस sin 2x संख्येला मायनस लावलेला आहे बरोबर का नाही ब्रॅकेट कंप्लीट करतो मी प्लस पुढे प्लस एक मिनिट दिसते बघू दे मला कॅमेरामध्ये आता काही दिसत जात नाही प्लस पुढे जाऊया 1 प्लस cos स्क्वेअर x चा होल क्यूब 1 प्लस cos स्क्वेअर x चा होल क्यूब बरोबर
इंटू इन ब्रॅकेट मध्ये काय 2 इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स इंटूचं काय साइन 2x ब्रॅकेट. काय अर्थ इथपर्यंत? आता फक्त बरोबर करून घेऊया. आता हे या मल्टिप्लिकेशन मध्ये हे या मल्टिप्लिकेशन मध्ये हे या मल्टिप्लिकेशन मध्ये मी सगळे ब्रॅकेट काढून टाकतो. बरोबर. हा मायनस टर्म डेरिव्हेटिव्ह मध्ये पुढे घेत असतो, पाठीमागे घेत असतो, प्लस टर्म पुढे घेत असतो. मग पहा काय करतो होता सगळ्यात मागची टर्म काय 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स पॉवर किती यायची 3. बरोबर. हा 2 या सगळ्या मल्टिप्लाय आहे म्हणून 2 सगळ्यात पुढे जाऊन घेतो. हा 2 समोर करून घेतो. घेतला. आतमध्ये काय 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स इंटू साइन 2x. आता हे मायनस पुढे घेऊ. हा प्लसच्या ठिकाणी काय पुढच्या ठिकाणी प्लस मायनस चालते काय अर्थ नाही. मायनस हा 3 समोर करतो 3 इथं 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स पॉवर 2 इंटू इन ब्रॅकेट मध्ये काय 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स पॉवर 2 इंटू साइन 2x. तर या ब्रॅकेट गेल्या निघून गेल्या. मग आता सॉल्व करायचं. सगळं सॉल्व कसं करणार आहोत आपण साइन 2x कॉमन येतं. बरं अजून कॉमन काय येते 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स आणि 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स कॉमन येतात. बरं मग घ्या साइन 2x इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स कॉमन काढलेला. आतमध्ये काय करायचं कॉमन 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स कॉमन येते का. बरं 1 प्लस साइन एक्स स्क्वेअर कॉमन 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स कॉमन आतमध्ये काय करायचं इथं काय 2 इंटू ब्रॅकेट 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स. बरोबर ना. होल स्क्वेअर कॉमन आहे पूर्ण है का नाही 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स. आतमध्ये काय राहिले मग 1 प्लस साइन स्क्वेअर कॉमन काढलेला आहे. हा मायनस 3 इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स चा होल स्क्वेअर एक कॉमन काढलेला आहे. म्हणजे राहील 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. बाकी सगळं कॉमन आहे. बरोबर. काय अर्थ नाही का. मग याचं काय दिलेलं बघायला चेक करा. इथपर्यंत आपण साइन 2x 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स 3 मधून 2 गेले खाली मायनस 1 2 कॉस स्क्वेअर एक्स ला मी असं घेतो 2 कॉस स्क्वेअरचा फॉर्म्युला 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स मायनस 3 साइन स्क्वेअर तसंच मग पहा खाली साइन 2x 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स होल स्क्वेअर याला फक्त अरेंज करून घेतले व्यवस्थित. आता या 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 इंटू 1 इज 2 2 मायनस 1 इज 1 आला 1 इंटू 2 याला मल्टिप्लाय करता काय मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स आणि मायनस 3 साइन स्क्वेअर एक्स कॉन्स्टंट राहत असं. मग खाली पहा ही टर्म कॉन्स्टंट पुन्हा 2 अधिक 3 किती आले 5 मायनस 5 साइन स्क्वेअर एक्स आणि हा 1 असा कळलं. आता व्यवस्थित घ्यायला व्यवस्थित पटकन समजलं काही अडचण ओके. पहा इकडं क्वेश्चन नंबर 6 क्वेश्चन 3 मधला किती होते गैर 6 गणित आहे. रूट कॉस एक्स प्लस रूट कॉस रूट एक्स मागच्या बघितलं आपण रूट होतं कॉस स्क्वेअर एक्स आपण रूट एक्स 2-3 रूट होते त्यामध्ये ते गणित आपण घेतलं होतं. बस त्याप्रमाणे सॉल्व करायचं आहे. ठीक आहे ना. कधी सॉल्व तुम्हाला नाही आलं तर मग सांगा उद्या परत घेईल मी. चला नेक्स्ट गणित घेऊया आपण आता एक आजचं 6वं नंतर 7वं गणित. 7वं गणित काय म्हणतं एकदम सोपं आहे. 7वं गणित लॉग इन ब्रॅकेट सेक 3x प्लस tan 3x सोल्यूशन.
हे पण करता येईल का? एक तर करत जा, दोन तर करत जा, होमवर्क काय ना काय. पहा सगळ्यात पहिले y ने डिनोट करू. log of sec 3x plus tan 3x इक्वेशन 1 देतो. डिफरन्शिएट करूया इक्वेशन 1 ला विथ रिस्पेक्ट टू x. काय होईल? dy by dx इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह कोणाचा करायचा आहे? इन ब्रॅकेट log of sec 3x प्लस tan 3x. बरोबर. हे पूर्ण जर मी x पकडलं तर log x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1/x. मग x च्या ठिकाणी काय येईल? sec 3x प्लस tan 3x इनटू डेरिव्हेटिव्ह कोणाचा निघेल? परत sec 3x प्लस tan 3x ही आपली कॉम्प्लेक्स टर्म. हे येईल कॉन्स्टंट 1/sec 3x प्लस tan 3x इनटू इन ब्रॅकेट sec x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? sec 3x इनटू tan 3x इनटू डेरिव्हेटिव्ह कॉम्प्लेक्स टर्म कोणती इथं? 3x फक्त 3x प्लस आणि tan x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? sec स्क्वेअर 3x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ परत काय 3x. ही टर्म येत असते. ऑल ध्यान ठेवायचं. चला आपण 1/sec 3x प्लस tan 3x इनटू इन ब्रॅकेट मध्ये पहा sec 3x इनटू tan 3x इनटू 3 प्लस sec स्क्वेअर 3x इनटू 3. या टर्म तुमची अजून कॉमन काय आहे? निघते पहा sec 3x आणि 3 sec 3x आणि 3 हे कॉमन निघते. हे कॉमन काढूया आपण पटकन. पहा मला कॉमन काढायचं काय? sec 3x इंटू 3 म्हणजे हा 3 समोर होतो. हे कॉमन निघाला. तुम्ही काय सांगा बरं इथं? tan 3x प्लस काय sec 3x अपॉन काय राहील? sec 3x प्लस tan 3x sec 3x त्याला मी असं लिहितो tan 3x प्लस sec 3x. आता असं लिहिलं दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. साधे टर्म द्यायचं काय अडचण? हे दोन्ही काय आपले कॅन्सल. राहिलं आपलं काय? dy by dx. पाठीमागे आन्सर पहा dy by dx इज इक्वल टू 3 sec 3x. तुमचं आलेलं बरोबर आहे. मागचं फॉर्म वेगळं बरोबर आहे. 3 sec 3x पहा घ्या लिहून. एकदम सोपं गणित होतं.